जे कोणी बघा, जे कोणी काय चर्चा करते त्याला आम्ही बघा खुले आहे, आम्ही ओपन सांगितलं. मकरंद पाटील साहेबांना भेटला का तर भेटलो, रामराजे साहेब आणि मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई निवडणुकीच्या आधी बसले का तर बसलो, चहा गोड होता का तो होता. आम्ही दडवून काय करतच नाही ना, आम्ही उघड करतो, उघड चर्चा करतो. कुठं गाळा भेट, आम्ही बरोबरच होतो ना मिटिंगला. नाही घेतली ना त्यांनी, म्हणले नुसतं. त्यांनी तिथं मिठी मारली असती तर मी पण मारली असती मिठी. ते नुसतं म्हणतात हो, ते कसं आहे, बोलणं वेगळं आणि कृती वेगळी असं आहे ते. माझ्या हातातच नाही निर्णय घ्यायचं, निर्णय घेणार आहे आमची सृष्टी पक्षाची. आम्ही फक्त कम्युनिकेशन करणार सदस्यांचं मत. भाजपच्या स्पेसिफिक नेत्यांच्या बाबतीतली नाराजी आहे का भाजपची नाराजी, काय सांगा म्हणजे? तुमची नाराजी स्पेसिफिक कुठल्या नेत्याबद्दल? नाराजी काहीच नाही आमची, कुठं नाराजी आहे दिसते का आमच्या चेहऱ्यावर? आमच्या चेहऱ्यावर सांगलीमध्ये पण तुमच्याकडून काय भडक, काय नाही. तुमची नाराजी नसेल, पण एकूणच निवडणुकीला जसं तुम्ही जिल्हा परिषदेच्या सामोरे गेला त्यावेळी तुम्हाला एकटं पाडलं गेलं. शिवसेना एक वेगळ्या पद्धतीनं लढली गेली. पाटणमध्ये सुद्धा तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला भाजपकडून. एवढं सगळं झालेलं असताना तुमची भूमिका अजून तुम्ही स्पष्ट सांगत नाही. बघा, मी तुम्हाला तुषार आठवत असेल तर बघा, मी प्रचारात सुद्धा मला एवढी माझ्यावर एकेरी टीका झाली, काय 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 विश्लेषण लावली मला, अगदी एकेरी उल्लेख झाला माझा. पण तरी मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी संयम पाळून आम्ही काय म्हणलं, ह्याला उत्तर आम्ही 9 तारखेच्या निकालात देऊ. आणि ते परफेक्ट उत्तर दिलं ना माझ्या जनतेनं, मी नाही दिलं, आमच्या जनतेनं दिलं उत्तर. त्यामुळं त्याला ज्याला समजायचं त्याला समजून गेलं काय आपण बोललो, त्याचा काय, त्याचा परिणाम काय झाला.